आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही माझ्या लग्नाबद्दल बोलताय ना? हो, तुमच्या लग्नाविषयीच बोलतोय. आणि मी ह्यांना समजावलंय की जर तुम्हाला लग्न करायचं नसेल तर तुमच्यावर जबरदस्ती करू नये. तुमच्या मनाविरुद्ध मी तुमचं लग्न होऊ देणार नाही. मी तयार आहे लग्नाला. गौरी, तू खरंच लग्नाला तयार आहेस? तू पूर्ण विचार करून घेतलास ना हा निर्णय? हो. मला काम आहे, मी आले. गौरीजी लग्नाला अचानक कशा काय तयार झाल्या? गौरीजी, काय म्हणालात तुम्ही आहात? तुम्ही लग्न करायला तयार आहात का? म्हणजे मला माहितीये तुमची इच्छा नाहीये, तरी तुम्ही का घेताय हा निर्णय? गौरीजी, पिट्टीलाही बाबा नको आहेत, मग का करायचं तुम्हाला लग्न? तुम्हाला कोणी काही बोललंय का? कोणी जबरदस्ती केली आहे का तुमच्यावर? तसं असेल तर सांगा मला प्लीज. मला जे सांगायचं होतं ते आज सांगितलंय मी तुम्हाला रुद्र सर. गौरीजी, असा विषय टाळू नका. खरं काय ते सांगा. तुम्ही सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलाय? कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातले मी याला? मी प्लॅन बनवते आणि हा बिघडवतो. म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात तर? हो. मी जो काही निर्णय घेतलाय तो सगळा विचार करून घेतलाय. नवऱ्याविना पोर सांभाळणं, तिला वाढवणं मला जड जाते. मी एकटी किती पुरी पडणार आहे बिट्टीला? बिट्टीसाठी तरी मला लग्न करावं लागेल.
मी एकटी नाही सांभाळू शकत तिला. मी आहे ना गौरीजी. हे एकच कारण आहे ना लग्नाचं. अहो बिट्टीला सांभाळायला मी आहे, घरातले सगळे आहेत. किती दिवस रुद्र सर? आता सगळं जसं काही आहे तसं सगळं राहणार आहे का कायम? नाही ना. मला आमच्या भविष्याचा विचार करायला हवा. माझ्या आयुष्यात, बिट्टीच्या आयुष्यात कोणीतरी असा हवा ना की जो आमच्यावर मनापासून प्रेम करेल, आमची काळजी घेईल, आमच्या सुखदुःखात सोबत करेल, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुमच्यासारखा. रुद्र सर, मी एक विनंती करू का तुम्हाला? आजपर्यंत तुम्ही आमची खूप काळजी घेतलीच. आणखी एक मदत कराल प्लीज? माझ्यासाठी जोडीदार तुम्हीच शोधाल. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी योग्यच जोडीदार शोधाल. शोधाल ना? बिट्टीसाठी चांगले बाबा शोधाल. बिट्टीला भूक लागली असेल, येते मी. थांबा. शोधेन मी, पण माझं एक काम कराल? तुम्ही इथून गेल्यावर तुमच्या जागी जी कोणी येईल